मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणार नाही म्हणजे नाही अशा शब्दामध्ये छगन भुजबळांनी आरक्षणाला विरोध केल्याचं पाहायला मिळालं। सोलापुरातल्या ओबीसी मेळाव्यामध्ये त्यांनी ही भूमिका मांडली आहे। त्यावरून आता जरांगे पाटलांनी जोरदार पलटवार केलाय। एकदा आरक्षण मिळू तर दे, सगळा हिशोब होणार आणि आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा पलटवार जरांगेंनी केलेला आहे। आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, मिळणार नाही। ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही। ओबीसी मधूनच घेणार आम्ही। तुझ्या कोणत्याच नोंदी सापडलेल्या नाहीत आणि तू कोणतेच निकष पार केलेले नाहीत तरी तुला आरक्षण आहे। पुढचा विचार तू सुद्धा कर, कारण मराठ्यांच्या आडवायचा आता तरी प्रयत्न करू नको। खोट्या रीतीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे, त्याच्यावर शिक्के आहेत सरकारचे। कोणी येऊन पाहू शकतं, कधी पाहू शकतं। हे काय चाललंय? ऑफिसमध्ये बसून कुणबी 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 लिहायचं आणि सर्टिफिकेट वाटायचं, हे काय चाललंय? हे थांबलं पाहिजे। लोक काय लक्ष ठेवा, तेवढं इथून मागं तो लक्ष ठेवून लोकांचं वाटोळं केलेलं आहे। तुझ्याच ओबीसीच्या जातीचं सुद्धा छोट्या छोट्या तो वाटोळंच केलेलं आहे। तुझी नजरच अशी आहे की त्या नजरेमुळं एक दिवस तू असं अडचणीत येणार आहे की तुला पळता भुई कमी होणार आहे। मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडलेल्या आहेत। मराठ्यांना आरक्षणात जाण्यापासून किंवा ओबीसी प्रवर्गात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। काय गमती गमती करता म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना। मारा, दोन्ही मारा, म्हणजे उपयोग होईल ना। ते एक तुझ्याकडे नाही, एक आमच्याकडे, काय उपयोग त्याचा? आणि तुम्ही चप्पल मारत आहात आणि आमच्या ह्या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा। हे चपलाची, कोयतेची, कुऱ्हाडीची भाषा करतंय, याला समज द्या। त्याला माहीतच नाही मराठ्याच्या घरात काय आहे। तू जरा दमधर, हिशोब पुरा होणार आहे। एकदा आरक्षण मिळू दे, आमचा शांततेत लढा चाललेला आहे, हिशोब पुरा होणार आहे। मागण्या समोरच्या लोकांच्या खूप आहेत। ती गरीब लेकरं आहेत, त्यांची लेकरं बाळा गरीब आहे, म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे। 200 जेसीबी आहे फुलं उधळण्यासाठी, ते गरीब आहे। हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे, ते गरीब आहे। तू हे राजकारणी माणूस, तुझ्या फायद्यासाठी तू गोरगरीब ओबीसी बांधवाचा उपयोग करून राजकारणातलं वजन वाढून घ्यायला लागला। हे ओबीसीच्या लक्षात आलंय। तो कुणी ऐकत नाही आता। तो असेच गणित लावीत बस, कोणाकडे किती जेसीबी आहेत, कोणाकडे किती मोटरसायकली आहेत। तू नुसता गणिताचा मास्तरच व्हाय आता।